शिंदे समितीचा जो अहवाल आहे तो त्यांनी विधिमंडळाकडे पाठवला अनालिसिस करायला. मग त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीला वेळ लागतोय, म्हणून या सगळ्या वेळ लागतोय असं वाटतंय का? ते 2 दिवसात होईल असं मला त्यांच्या आत्ताच्या बोलण्यावरून वाटतंय, कारण त्यांनी खरेपणानं त्यातला एक शब्द घेतलेला आहे. याचा अर्थ मराठ्यांनी सुद्धा संयम 23 डिसेंबर पर्यंत धरणं गरजेचं आहे. मीही धरतोय. 23ला तर आपण आंदोलन पुकारणारच आहेत. आपल्या जर न्याय नाही मिळाला तर आपण कुठेही माग हटणार नाही. पण याच्यातून असं दिसतंय की त्यांनी ज्या अर्थी सांगितले नोंदी मिळालेल्याच्या परिवाराला लाभ होणार आहे आणि त्याच्या रक्ताच्या नातेवाईकाला सुद्धा होणार आहे, याचा अर्थ महाराष्ट्रातला एकही मराठा राहणार नाही. सगळ्यांना 100% आरक्षण 24 डिसेंबर पर्यंत मिळेल. नाही जर त्यांनी सुटसुटीत हे समजून सांगितलं तर आंदोलन आपण 24ला पुकारणार आहे. याचा अर्थ तुम्ही आता असं म्हणलं की 6 कोटी मराठ्यांना लक्षात आलंय की सगळ्यांना आरक्षण मिळू शकतं. तुम्ही आता मग या भाषणानंतर असं समज घेताय की आपण विजयाकडे वाटचाल करतोय म्हणून? पण त्यांनी भूमिका स्पष्ट काही शब्दाची केलेली नाही. हुरळून जम चालणार नाही. नुसतंच पोरगळ बारगाळासारखं वागून मला तरी किमान चालणार नाही. कारण ह्या मायबाप समाजानं खांद्यावर जबाबदारी दिलेली, त्यांच्या लेकराची माझ्या खांद्यावर टाकलेली आणि मला ती लेकरू म्हणून पेलायची. सरकारला स्पष्टच करावं लागणार आहे. नोंदी देणाऱ्यांच्या परिवाराला तुम्ही लाभ देणार आहेत हे खरं आहे, त्याच्या रक्ताच्याही नातेवाईकाला देणार आहेत हेही खरं आहे, पण त्याला अटी काय घालणार आहेत का हे तुम्ही स्पष्ट नाही केलं. का तुम्ही त्या नोंदी ज्याची मिळाली तो सांगन तोच रक्ताचा नातेवाईक धरून त्याला लाभ देणार आहेत का, हे मात्र तुम्हाला स्पष्ट करावं लागणार आहे. किंवा तुमच्या अटी असतील की आम्ही कलेक्टरांना सांगणार आहेत किंवा कायदा पारित करणार आहेत की नोंदी मिळाल्यात याचा नातलग जर सिद्ध करायचा असेल तर त्याला एखाद्या शपथपत्र करावं लागणार आहे आणि मग तो त्याचा नोंदी मिळालेल्याचा रक्ताचा नातेवाईक आहे असं ग्राह्य धरून त्याला लाभ दिला जाईल. ही भूमिका स्पष्ट करावी लागणार आहे. आणि किती दिवसापासून तुम्ही तो नोंदी मिळालेल्या बांधवांच्या नातेवाईकाला लाभ देणार हे 3 विषय त्यांना स्पष्ट करावे लागणार. 3 शब्दापैकी एक शब्द तुम्ही मान्य केला म्हणता, तो किती महत्वाचा तुम्हाला वाटतं 3 शब्दांमध्ये? आणि तुम्हाला असं का वाटतंय की सरकारने जाहीर करून सुद्धा सरकार अटी लावेल किंवा अडथळा लावेल रक्ताच्या नातेवाईकांना प्रमाणपत्र देण्यासाठी? तुम्हाला असं का शंका आहे म्हणा? शंका नाहीये, परंतु ते न बोलल्यामुळं मग नातं नेमकं हे धरणार कसं ही पुढचा प्रश्न उभा राहतो. त्यामुळे आम्हाला सुटसुटीत करायचंय, स्पष्ट करायचंय. त्यामुळं आम्हाला कळतंय हे मिळणार आहे, परंतु पुढं अटी शर्ती नको. त्या आमच्या गुन्हे मागं घेतल्यासारख्या घेतो नाही घेतल्या म्हणजे. म्हणून आता सावध राहिलेलं बरं की त्याच्यातले 2 शब्द त्यांनी घेतलेत. एक 2 राहिलेत म्हणण्याऐवजी ज्याच्या नोंदी मिळाल्या त्याच्या परिवाराला देणार आहेत 67 पासून म्हणतो मी तुम्हाला, आणि ज्याची नोंद मिळाली त्याच्या रक्ताच्या नातेवाईकाला. पण नातं कसं धरणार ते? तो सांगल तो नातेवाईक. ही भूमिका जर स्पष्ट केली तर आमच्यासाठी आणखीन किचकट विषय न होता सोपा होऊन जाईल आणि मराठ्यांपुढे एक चांगला संदेश सरकारबद्दलचा जाईल की सरकार मराठ्यांना आरक्षण देणार आहे. काही अंशी तुम्ही या भाषणानंतर समाधानी झालात, खुश झालात? खुश झालोय पण नाही पण झालोय. कारण रक्ताचे नातेवाईक त्या नोंदीवर घेणार आहेत म्हणल्याच्या नंतर मराठ्यांना न्याय मिळणार आहे हे खरं आहे. कारण हे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पसरणार आहे त्याचं नातं रक्ताचं. त्यामुळं ते शक्य पण आहे आणि ते पटलावर त्यांचा शब्द आलेला आहे. आता 67 पासून नोंदी अगोदरच्या मिळाल्यात, त्यामुळे तो शब्द आता पटलावर आलाय. परिवाराला द्यायचा एक. दुसरा आलाय त्याच्या ब्लड रिलेशनला ते देणार आहेत नोंदीच्या, म्हणजे त्याचे नातेवाईक रक्ताचे नातेवाईक आले. एकच शब्द राहिला माझ्या मतानं. आता परत माझं कन्फ्युजन बरंच निघालं. एकच राहिला मध्ये, तो त्यांनी घेतला म्हणजे मराठ्यांना आरक्षण 24 डिसेंबरच्या आत मिळतंय.